कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तर फक्त सॉरी म्हणायला गेले होते। सॉरी? कशासाठी? आता मी लग्न कॅन्सल केल्यावर ही सगळी तयारी, सगळ्यांचे इतके कष्ट, पैसे सगळं वाया जाणार ना, म्हणून। आणि मी लग्न कॅन्सल केलं हे कळल्यावर ते अंकल काय मला सोडणार आहेत का? मला कच्चं भाजून खातील ते, म्हणून म्हटलं आधीच सॉरी म्हणून टाकते ना, म्हणजे कसं नंतर त्यांच्या रागाचे टेम्परेचर ना जरा कमी राहील। वा, छान। आणि कशासाठी सॉरी म्हणतेस असं विचारलं असतं तर 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 अडकली असतीस तू। त्यांना संशय नसता का आला? जराही कॉमन सेन्स नाहीये का तुझ्याकडे? पण नाही म्हटलं मी त्यांना सॉरी, म्हणजे खरं तर ना त्या अंकलना सॉरी म्हणण्यात काय अर्थच नाही। सारखं आपल्याचे गंभीर चेहरा करून बसलेले असतात आणि काहीतरी कारण काढून माझ्यावर ओरडतात। पण मी सांगून ठेवते हा, की परत जर त्यांनी माझा असा अपमान केला ना तर मी काय गप्पा बसणार नाहीये। बास, जरा तरी सिरियस हो। बास झाला आता बालिशपणा। तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का ग? तुझ्यामुळे आपला प्लॅन फेल होऊ शकतो, कळत नाही का तुला? हे बघ, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच बोलतीये। तुला करायचंय का लग्न? नाही नाही ना? मग फक्त मी सांगते तेवढंच कर आणि थोडी सिरियस हो। हो ठीक आहे, मी आत्तापासून तुम्ही जे सांगाल ना तसंच वागे। गुड। आता मी सांगेपर्यंत लीला, काय हे तू इथेस? सगळे तुला तिथे शोधतायत आणि तू पण काय हिच्यासोबत बोलत बसलीस? हे बघ दुर्गा, तू तुझ्या होणाऱ्या सासूशी नंतर बोलायचंय, कळलं? मेहंदीचा कार्यक्रम करायचा आहे की नाही? हा, चल 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 ये। आलीच। या मुलीचं मला काहीच कळत नाहीये। हिला लग्न करायचं नाहीये तरी वेडेपणा करतेय। नाही, आता या सगळ्या प्लॅनची जबाबदारी मला एकटीलाच घ्यावी लागेल। हे लग्न मोडून तेजनचं आयुष्य वाचवायचंच आहे। माझं सोना ग, बस। फोटो काढ। सरोजिनी ताई, अहो मेहंदीच्या कार्यक्रमासाठी इतका खर्च केलाय तुम्ही? आई, लग्नात केवढा खर्च कराल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।